गडचिरोली पोलिसांकडून नक्षलवाद्यांचा तळ उद्ध्वस्त C-60 जवानांच्या मोहिमेला यश, मोठा शस्त्रसाठा जप्त। देशात एकीकडे सीमारेषेवर तणाव असून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीवरून लष्कर अलर्ट मोडवर आलेले आहे। भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून पहलगाम हल्ल्याचा बदला घेत दहशतवादी तळावर एअर स्ट्राईक केलाय। भारतीय वायुसेनेच्या या हल्ल्यात 100हून अधिक दहशतवादी ठार झाल्याचा दावा भारतीय सैन्याने केला आहे। एकीकडे भारतीय सैन्य दलाकडून दहशतवाद्यांच्या तळांना समूळ नष्ट करण्यात येत असताना दुसरीकडे गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवादी कारवायांवर सुरक्षा दलाकडून मोहीम राबवली जाते आहे। भामरागडजवळ नक्षलवादी कारवायांसाठी उभारण्यात आलेला तळ गडचिरोली पोलिसांनी उद्ध्वस्त केला आहे। गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेजवळील कवंडे परिसरात नक्षलवाद्यांच्या भामरागड दलाने घातपात घडवण्यासाठी तळ उभारला होता। मात्र हा तळ उद्ध्वस्त करण्यासाठी गडचिरोली पोलिसांना मोठे यश आलंय। गोपनीय माहितीच्या आधारे अप्पर पोलीस अधीक्षक M रमेश यांच्या नेतृत्वाखाली C-60चे सुमारे 200 जवान विशेष अभियानावर होते। दरम्यान आज सकाळी जंगल परिसरात शोध घेत असताना नक्षलवाद्यांनी जवानांवर अंधाधुंद गोळीबार केला आणि त्यावेळी C-60 जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले। ही चकमक 3 वेगवेगळ्या ठिकाणी जवळपास 2 तास चालू होती। चकमकीनंतर परिसरात करण्यात आलेल्या शोध मोहिमेत एक स्वयंचलित इन्सास रायफल, एक सिंगल शॉट रायफल, एक मॅगझिन, अनेक जिवंत काडतुसे, डिटोनेटर, एक रेडिओ, 3 पिट्टू सामानाची पिशवी, वॉकी-टॉकी चार्जरसह मोठ्या प्रमाणात नक्षलवादी साहित्य आणि वैयक्तिक वस्तू सापडल्या आहेत। गडचिरोलीतील C-60 जवानांनी नक्षलवाद्यांचा तळ पूर्णपणे उद्ध्वस्त केला असून चकमकीत काही नक्षलवादी जखमी अथवा ठार झाल्याची शक्यता असल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी।